सूर्याच्या 12 कला माहिती आहेत ना तुम्हाला? मित्राय नमः, रवये नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, पूष्णे नमः, हिरण्यगर्भाय नमः, मरीचये नमः, आदित्याय नमः, सवित्रे नमः, अर्गाय नमः, भास्कराय नमः. आज 12 कलांनी युक्त असलेला सूर्य एक एक कला सहस्त्र रश्मींची घेऊन तेजस्वी आकाशात चमकू लागला. आकाशामध्ये 5 ग्रह उच्चीचे झाले आणि आश्चर्य सांगितलं की रावणाधिक राक्षसांनी, शब्द नीट ऐका, ऋषी मुनींचे यज्ञकुंड विध्वंस करून टाकलेले होते. त्या यज्ञकुंडात माती टाकलेली होती. आज आपोआप त्या यज्ञकुंडातनं माती फेकली गेली. त्या कुंडात लाकडं नाहीत, गौऱ्या नाहीत, गाईचं तूप टाकलेलं नाही, तरी सुद्धा अग्नी प्रज्वलित झाला. आणि नुसता अग्नी प्रज्वलित झाला नाही तर कुंडाच्या बाहेर येऊन अग्नी दक्षिणावरती म्हणजे उजव्या बाजूला झुकू लागला. कारण का? आज साक्षात कोण जन्माला येणार होतं? म्हणे यज्ञ नारायण स्वरूपी श्रीरामचंद्र जन्माला येणार होते. म्हणून पुढे वाल्मिक ऋषी सांगतात, ततः द्वादशे वासे चैत्रे नावमिगे तिथे नक्षत्रे आदिदैवत्ये स्वच्छ संस्थेषु संस्थितम्. आज रविवार होता, चैत्र पक्ष होता, नवमी तिथी होती आणि आकाशामध्ये 5 ग्रह उच्चीचे होते. सूर्यनारायणाचं सर्वोत्कृष्ट तेज कधी असतं? सकाळी, दुपारी का संध्याकाळी? दुपारच्या वेळेस माध्यान्ह काळ. म्हणून सांगितलं, ग्रहेषु कर्कटे विवाहे वाक् विंदुता विंदुतासह प्रोद्यमाने जगन्नाथम सर्वलोक नमस्कृतम. कर्क लग्न आकाशामध्ये उदित झालं. दुपारचे 12 वाजले आणि आकाशात नगाडे चौघड्या वाजू लागल्यात, सनया वाजू लागल्यात. अयोध्येत नाही वाजल्यात, कुठे वाजल्यात? आकाशात वाजू लागल्यात. कोण वाजवत होतं? म्हणे यक्ष, गंधर्व, अप्सरा वाजवत होत्या. आणि आता कौसल्येला प्रसूती वेदना सुरू झाल्या. राजा दशरथ कौशलेच्या महालात गेलाय. उत्तम वैद्य, उत्तम सुईणींना घेऊन गेलाय. सगळ्या औषधांची तयारी आहे. पण खरं सांगा, या जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर ज्याचं नाव नारायण, सगळ्यात मोठं औषध गंगेचं पाणी, औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी. तो साक्षात नारायण जन्माला येणार. औषधाची गरज भासली का हो? पुढच्या श्लोकात सांगितलं, कौसल्या जनयद्रामम. कौसल्येला असं वाटू नये की माझ्या पोटी नारायण जन्माला आला. असं जर वाटलं असतं तर तिला आई झाल्यासारखा फील आला असता का? मग ती झाली असती भक्त, पुत्र झाला असता देव. तिला पुत्र झाल्याची भावना निर्माण व्हावी म्हणून कौशल्येला, ज्याला म्हणतात औषधापुरत्या काय झाल्या? प्रसूती वेदना झाल्या. तुम्हाला माझं बोलणं लक्षात येत आहे का? कौशल्येला प्रसूती वेदना जर झाल्या नसत्या तर तिला आई झाल्याचं फील आलं असतं का? म्हणून नावापुरत्या काय झाल्यात? प्रसूती वेदना झाल्यात. आणि दुपारचे 12 वाजले. दुपारचे 12 वाजले आणि साक्षात त्या कौशल्ये समोर प्रगट झाल्यात. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम दुपारचे 12 वाजले. सूर्यनारायण आकाशामध्ये प्रकट झाले आणि आश्चर्य घडलं. कौशल्येच्या समोर साक्षात नारायण प्रगट झाले. किती वाजता? 11:55 12 वाजायला 5 मिनिटं अजून काय वेळ. आश्चर्य घडलं.
तमद्भुतं बालकमम्बुजे क्षणं चतुर्भुजं शङ्खगदार्युधायुधं श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं पीताम्बरं सान्द्रपयोदसौभगं विष्णोरधं महाभागं पुत्रमहीक्षवरन्धनं लोहिताक्षं महाबाहुं रक्तोष्टं दुन्दुभिस्वनं राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान. राजा दशरथ आणि कौसल्येला भगवंतांनी दर्शन दिलं. कसं दिलं? एक दिवसाचं बालक जसं असतं तसा तो नारायण प्रगट झाला. पण नुसता नारायण प्रगट झाला असं म्हणून चालत नाही. पीतांबरम काय घातलं होतं त्याने? छातीवरती काय होतं? गलशोभिकौस्तुभम श्रीवत्स चिन्ह. ऐके नाही म्हणजे भगवंत जन्माला आला, सलक्षण जन्माला आला. त्याने सांगितलं, राजा दशरथा, मी साक्षात नारायण जन्माला आलेलो आहे. तुझ्या पोटी नारायण जन्माला आलेलो आहे, काळजी करू नको. आजपासून तुझ्या आधी व्याधी जरा मृत्यू नष्ट झाल्या. तुला कुठल्याही प्रकारची ग्रहबाधा नसेल, नक्षत्र बाधा नसेल, पितृबाधा नसेल. पण मी साक्षात नारायण तुझ्या पोटी जन्माला आलो तरी एक गोष्ट सांगतो, तुझं आजपासून मी सगळं नष्ट करेन, पण कर्मगती मला काही नष्ट करता येणार. आणि सांगतो, राजा दशरथा, मी तुझ्या पोटी का जन्माला आलोय? मानुषम रूपमास्थाय, माणसाचं रूप घेऊन जन्माला आलो. मी आहे देव, पण वागेन कोणासारखं? परिणाम माणसाला मी अत्यंत जवळचा वाटेन आणि असं मानवी कार्य करेन की सूर्यवंशाची कीर्ती वृंदिंगत करेन आणि सूर्यवंशाची ख्याती या जगतामध्ये मी प्रसिद्ध करून दाखवेन. आणि तुला सांगतो आई, तुझं नाव आहे कौसल्या. तुझ्यासारखी पुण्य पावनी स्त्री आई म्हणून मिळणं फार भाग्याचं लक्षण आहे. तुला सांगतो, तू मागच्या जन्मी धरा नावाची ऋषीपत्नी होती. काय नाव होतं? तू अनेक प्रकारांनी नारायणाची सेवा केली. कधी नामस्मरण करून, कधी कथाश्रवण करून, कधी पूजन करून, कधी अर्चन करून, कधी नैवेद्य दाखवून, कधी तीर्थयात्रा करून. आणि एक दिवस स्वप्नामध्ये येऊन मी तुला दर्शन दिलं, सांगितलं, हे ऋषी पत्नी धरा, तू एवढी नारायणाची सेवा केली आहेस, तुला काय पाहिजे माझ्याकडे? सांगितलं, मला काहीच नको, माझ्या पोटी तू जन्माला ये. माझ्या पोटी तू जन्माला ये. पण पूर्ण व्यूहात्मक मला काही तुझ्या पोटी जन्माला येता आलं म्हणून तुला मी पहिला जन्म दिला आदिती म्हणून. काय म्हणून? आणि तुझ्या पोटी मी जन्माला आलो नारायण वामन म्हणून. आदितीच्या पोटी कोण जन्माला आला? दुसऱ्यांदा तुला बनवलं देवहूती, आई बनवलं. आणि तुझ्या पोटी मी नारायण म्हणून कोण जन्माला आलो? कपिल भगवान. आता तिसरा जन्म दिलाय, तू कौसल्य आहे आणि मी साक्षात नारायण आहे. पण आई तुला एक सांगतो, वामन हा 1/3, कपिल हा 2/3 आणि राम हा पूर्ण अवतार तुझ्या पोटी जन्माला आलेला आहे. आई काळजी करू नको, तुला यत्किंचितही दुःख प्राप्त होऊ देणार नाही. आणि यदा कदाचित दुःख प्राप्त झालं तर ते तुझं कर्मफळ असेल. काय असेल? आई वडिलांचं समाधान केलं आणि इत्युक्त्वासीत हरिं स्तूष्णीम असं म्हणून भगवंत अदृश्य झाले. आणि भवतः प्राकृत शिशु असं आईला वडिलांना सांगून भगवंत अदृश्य झाले आणि सामान्य बालकाप्रमाणे जन्म घेते झाले. मग भगवंतांनी जन्म कसा घेतला याचा संस्कृत मध्ये श्लोक म्हणतो, मग मराठीत श्लोक म्हणतो. मग आपण टाळ्या वाजवू आणि आजच्या कथेची काय करू? समाप्ती करू. सगळ्यांनी माझ्या पाठीमागून म्हणायचंय, राम जन्माचा श्लोक म्हणायचा आहे. विष्णोरधम महाभागम
पुत्रमहीक्ष वरप्रदम लोहिताक्षं महाबाहुं रक्तोष्टं दुंदुभिवरम् चैत्रमासाची नवमी चैत्रमासाची नवमी जशी ती सूर्याची जननी ऐसी जगद्वंद्य कौसल्या ऐसी जगद्वंद्य कौसल्या जनई श्री रामचंद्रासी राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की सियावर रामचंद्र भगवान। आकाशामध्ये स्वर निनादू लागलेत, गंधर्व गायन करू लागलेत, वाजवा गंधर्व गायन करू लागलेत आणि सगळ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। सगळे जण म्हणतात इंदीवरेंद्रमणि सुंदर बिंदिरेशम मंजीकृतेंद्र दिव्यवृंदमनंत वीर्यम मंदस्मित प्रसरनंदित लोकवृंदम वंदे दिनेंद्र कुलनंदन रामचंद्र राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की। हरये नमः हरये नमः हरये नमः असं वर्णन केलं। राजा दशरथाला पुत्र झाला, त्या पुत्र जन्माच्या निमित्ताने राजा दशरथाने कौशल्याची जी बाज होती ना, बाज माहिती आहे ना तुम्हाला, त्या बाजे सकट बालकाचं कौशल्य सकट वजन केलं आणि तितकं सुवर्ण दान म्हणून वाटलं। रामाचा जन्म झाला त्यावेळेस कौशल्या, राम आणि जिच्यावर बसलेत ती बाज, तिघांचंही वजन करून काय दिलंय? सुवर्ण दान केलं राजा दशरथाने। श्रीकृष्णाचा जन्म झाला तर नंद राजाने धेनू नाम नियुते प्रादात किती गाई दान दिल्या? 2 लाख। किती गाई? लक्षात ठेवा, राजाचं दान राजासारखं असतं। कशाचं दान आहे की नाही? तो राजा आहे, राजा बोले त्याला काय कमी आहे? आता राजा रामचंद्राचं दर्शन घेऊन आनंदित झाला। नवमी तिथीमध्ये आनंदोत्सव झाला, पण दुसऱ्या दिवशी आश्चर्य घडलं।